स्पेशल एज्युकेशन करिक्युलम घटक 5. मूल्यमापन व मूल्य निर्धारण, असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन. असेसमेंट मूल्यांकन, अधिगमाचे आकलन, विद्यार्थ्याचे शिक्षण, कौशल्य, क्षमता, गुण आणि अडचणी यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया म्हणजे असेसमेंट. सोप्या शब्दात विद्यार्थी किती शिकला आणि त्याला कोणत्या अडचणी आहेत हे जाणून घेणे म्हणजे असेसमेंट. उदाहरण: शिक्षक विद्यार्थ्याला उतारा मोठ्याने वाचायला सांगून त्याची वाचन क्षमता तपासतो. मूल्य निर्धारण असेसमेंटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा किंवा प्रगतीचा निर्णय घेणे म्हणजे इव्हॅल्युएशन. उदाहरण: वाचन चाचणी तपासल्यानंतर विद्यार्थ्याला A-B-C श्रेणी देणे म्हणजे इव्हॅल्युएशन. असेसमेंट आणि इव्हॅल्युएशनमधील फरक. इथे पुढील दिल्याप्रमाणे: असेसमेंट माहिती गोळा केली जाते, इव्हॅल्युएशन निर्णय घेतला जातो. असेसमेंट सतत चालणारी प्रक्रिया, इव्हॅल्युएशन साधारणपणे शेवटी केली जाते. असेसमेंट सुधारण्यावर भर, इव्हॅल्युएशन उपलब्धीवर भर. असेसमेंट अभिप्राय दिला जातो, इव्हॅल्युएशन गुण श्रेणी दिली जाते. असेसमेंट निदानात्मक स्वरूप, इव्हॅल्युएशन निर्णयात्मक स्वरूप. दोन्हीचे महत्त्व बघूया. विद्यार्थ्यांच्या गुणदोषांची माहिती मिळते, अध्यापन पद्धती सुधारता येते, उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करता येते, विद्यार्थ्यांची प्रगती तपासता येते, विद्यार्थी व पालकांना अभिप्राय देता येतो, विशेष शैक्षणिक गरजा असलेली मुले ओळखता येतात, IEP तयार करण्यास मदत होते, समावेशक शिक्षणाला चालना मिळते. असेसमेंटचे प्रकार. अल्टरनेटिव्ह असेसमेंट पर्यायी मूल्यांकन. पारंपरिक लेखी परीक्षेमध्ये पेक्षा वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्याचे मूल्यांकन करणे. उदाहरण: प्रकल्प, मॉडेल, पोस्टर, भूमिका नाट्य, सादरीकरण, गटकार्य. वास्तविक जीवनाधारित मूल्यांकन विद्यार्थ्याच्या वास्तविक जीवनातील कामाद्वारे त्यांचे मूल्यांकन करणे. उदाहरण: प्रयोग करणे, बजेट तयार करणे, समुदाय सर्वेक्षण, पत्र लिहिणे, प्रत्यक्ष काम करणे. परफॉर्मन्स बेस्ड असेसमेंट कार्यक्षमतेवर आधारित मूल्यांकन. विद्यार्थ्याने प्रत्यक्ष कृती करून आपले ज्ञान किंवा कौशल्य दाखवणे. उदाहरण: भाषण, नृत्य, नाटक, प्रयोग, क्रीडा, कौशल्य. सब्जेक्ट बेस्ड असेसमेंट विषयाधारित मूल्यांकन. एखाद्या विशिष्ट विषयाच्या उद्दिष्टानुसार केलेले मूल्यांकन. उदाहरण: इंग्रजी वाचन, लेखन, बोलणे. गणित उदाहरणे सोडवणे, गणना. विज्ञान प्रयोग, निरीक्षण. पोर्टफोलिओ असेसमेंट पोर्टफोलिओ मूल्यांकन विद्यार्थ्याने ठराविक कालावधीत केलेल्या कामांचा संग्रह म्हणजे पोर्टफोलिओ. यामध्ये वर्कशीट, चित्रे, प्रकल्प, प्रमाणपत्रे, असाइनमेंट्स आणि शिक्षकांचा अभिप्राय असतो. फायदे: सातत्यपूर्ण प्रगती दिसते, आत्मपरीक्षणास प्रोत्साहन मिळते, पालकांचा सहभाग वाढतो, समावेशक वर्गात उपयुक्त सर्जनशीलतेचे मूल्यांकन करता येते. इव्हॅल्युएशनचे प्रकार. फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन रचनात्मक मूल्य निर्धारण. अध्ययन प्रक्रिया सुरू असताना केलेले मूल्य निर्धारण. उद्देश: विद्यार्थ्याचे शिक्षण सुधारण्यासाठी. उदाहरण: तोंडी प्रश्न, वर्ग चाचणी, गृहपाठ, क्विज, निरीक्षण, वर्कशीट्स. वैशिष्ट्य: सतत केले जाते, त्वरित अभिप्राय मिळतो, अध्यापन सुधारण्यास मदत होते. संकलित मूल्य निर्धारण. घटक, सत्र किंवा शैक्षणिक वर्षाच्या शेवटी केलेले मूल्य निर्धारण. उद्देश: विद्यार्थ्याची एकूण शैक्षणिक उपलब्धी मोजते. उदाहरण: अंतिम परीक्षा, वार्षिक परीक्षा, सत्र परीक्षा. वैशिष्ट्य: अध्यापनानंतर केले जाते,
गुण व प्रमाणपत्र दिले जाते. अध्ययन निष्पत्ती मोजली जाते. CCE सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्य निर्धारण म्हणजे संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक विकासाचे सातत्याने मूल्यांकन करणे. शैक्षणिक क्षेत्रे गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र. सहशैक्षणिक क्षेत्रे कला, क्रीडा, शिस्त, जीवन कौशल्य, मूल्य, नेतृत्व. CCE ची वैशिष्ट्ये सातत्यपूर्ण मूल्यांकन, सर्वांगीण विकास, परीक्षेचा ताण कमी होतो, सक्रिय शिक्षणाला प्रोत्साहन, नियमित अभिप्राय मिळतो. क्वेश्चन पेपर डेव्हलपमेंट प्रश्नपत्रिका तयार करणे. टेबल, ब्लूप्रिंट, प्रश्नपत्रिका आराखडा. संतुलित प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तयार केलेली योजना म्हणजे ब्लूप्रिंट. यामुळे प्रश्नपत्रिकेत सर्व विषय, उद्दिष्टे आणि अवघडपणाच्या पातळीचा समावेश होतो. उद्देश संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश, योग्य व निष्पक्ष प्रश्नपत्रिका, सोपे व कठीण प्रश्न यांचा समतोल, विविध अध्ययन निष्पत्ती तपासणे. घटक अध्ययन उद्दिष्टे, आशय व विषय, गुण, प्रश्नांचे प्रकार, अवघडपणाची पातळी. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या पायऱ्या. अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे, अध्ययन उद्दिष्टे निश्चित करणे, ब्लूप्रिंट तयार करणे, योग्य प्रश्न प्रकार निवडणे, सोपे, मध्यम आणि कठीण प्रश्नांचा समतोल ठेवणे, प्रश्नपत्रिकेचे पुनरावलोकन करणे. टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन मूल्य निर्धारणाची साधने. रुब्रिक्स. गुणांकन निकष एखाद्या कार्यासाठी गुण कसे द्यायचे हे स्पष्ट करणारे मार्गदर्शक म्हणजे रुब्रिक. फायदे निष्पक्ष मूल्यांकन, अपेक्षा स्पष्ट होतात, मूल्यांकनात सातत्य राहते, उपयुक्त अभिप्राय मिळतो. ग्रेडिंग श्रेणीकरण फक्त गुण देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे A+, B+, C, D अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण करणे म्हणजे ग्रेडिंग होय. फायदे स्पर्धा कमी होते, समजण्यास सोपे, शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. गुणांकन योजना प्रत्येक उत्तरासाठी गुण कसे विभागायचे याचे मार्गदर्शन म्हणजे मार्किंग शीट. उदाहरण 5 गुणांच्या प्रश्नांसाठी व्याख्या 1 गुण, उद्देश 1 गुण, वैशिष्ट्ये 2 गुण, उदाहरण 1 गुण. महत्त्व निष्पक्ष गुणांकन विश्वासार्हता वाढवणे, वेळ वाचतो, एकसमान गुणांकन होते, परीक्षकाचा पक्षपात कमी होतो. इथे काही शॉर्ट नोट्स दिले आहेत ते आपण वाचू. असेसमेंट शिकण्याबद्दल माहिती गोळा करणे, इव्हॅल्युएशन त्या माहितीच्या आधारे निर्णय घेणे, अल्टरनेटिव्ह असेसमेंट प्रकल्प, पोस्टर, भूमिका नाट्य इत्यादी. ऑथेंटिक असेसमेंट वास्तविक जीवनातील कामाद्वारे मूल्यांकन, परफॉर्मन्स बेस्ड प्रत्यक्ष कृतीद्वारे कौशल्य तपासणी, पोर्टफोलिओ विद्यार्थ्याच्या कामाचा कालानुसार संग्रह, फॉर्मॅटिव्ह शिकवत असताना केलेले मूल्य निर्धारण, समेटिव्ह शिकवणीनंतर शेवटी केलेले मूल्य निर्धारण. CCE सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्य निर्धारण. ब्लूप्रिंट संतुलित प्रश्नपत्रिका तयार करण्याचा आराखडा. रुब्रिक गुण देण्यासाठीचे स्पष्ट निकष. ग्रेडिंग कामगिरीचे श्रेणीमध्ये वर्गीकरण करणे. मार्किंगची प्रत्येक उत्तराचे गुण कसे द्यायचे याची योजना.